विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी असा दावा केलाय की बीड प्रकरणातील वाल्मिक कराड हा नागपूरमध्ये आहे। एवढंच नाही तर वाल्मिक कराड नागपूरमधल्या एका फार्म हाऊसवर असल्याचा दावाही दानवे यांनी केलाय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ज्या वाल्मिक कराड यांच्यावर बीडमधल्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप काही जण करतात, त्या वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा याआधी दाखल करण्यात आलेला आहे, पण त्यांना अटक करण्यात आलेली नाही आणि हेच वाल्मिक कराड नागपूरमध्ये एका फार्म हाऊसवर असल्याचा दावा त्यांनी केला आहे। संतोष देशमुख मृत्यू प्रकरणातले जे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले त्यातला एक गुन्हा वाल्मिक कराड यांच्या विरोधात सुद्धा दाखल आहे। चुलून नेऊन किडनॅप करून जवळच्या एका गावाजवळ नेऊन निर्गुण हत्या झालेली आहे। त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काल परवा आलेला आहे। कशा पद्धतीने मारहाण झाली, किती व्रण आले, किती वळ आले, काय काय केलं, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की एक वाल्मिक कराड जो आपल्या राज्याच्या एका मंत्र्याचा जवळचा कार्यकर्ता आहे, मी आरोप जबाबदारीने करतो सभापती महोदय, वाल्मिक कराड नावाचा जो कार्यकर्ता आहे आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे, या वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर या सगळ्या गोष्टी होतात। अनेक घटना आहे। आत्ता सकाळी बीडच्या एका त्या परळीच्या एका नगरसेवकानं अधिकाऱ्याला मारहाण केली। साहेब, एवढी मस्ती कशी काय येऊ लागलेली आहे? आणि म्हणून जर या सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अंगुली निर्देश जातो सभापती महोदय, हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो, या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे सभापती महोदय।